नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा या साडीच्या लेसचा रियूज। तुमच्याकडे अशी साडीची लेस असेल आणि छोटी लेस, अशा दोन्ही लेसचा वापर आपण आजच्या आयडियासाठी करणार आहोत। आणि जरी नाही की तुमच्याकडे साडीची लेसच पाहिजे, तुम्ही कापडापासून पण ही आयडिया ट्राय करू शकता, पण माझ्याकडे होती अवेलेबल ही साडीची लेस, म्हणून मी हिचा वापर तुम्हाला दाखवत आहे। आणि या अगोदर पण मी या लेसचा वापर करून एक बॅग डिझाईन तुमच्यासोबत शेअर केली होती, जेव्हा मी गोदडी शिवली होती त्यावेळेस साडीच्या लेसेस काढून ठेवल्या होत्या, त्यातलीच ही लेस आहे। तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर आजच्या आयडियासाठी बघा मैत्रिणींनो, मी ते जुन्या साडीची लेस घेतलेली, ह्या मध्यभागी फॉर्म शीट ठेवून घेतला आणि अस्तरसाठी एक कपडा ठेवून घेतलेला आहे। तर लेसची रुंदी आहे बघा इथे 7 इंच आणि लांबी घेतलेली आहे मी 22 इंच। ठीक आहे, तर 22 बाय 7 इंचाचा आपल्याला इथे एक पीस घ्यायचा आणि यावरती आपल्याला क्विल्टिंग करून घ्यायची आहे। तर क्विल्ट करण्याच्या अगोदर मी इथे कडेकडेला ठिकठिकाणी टाचणी लावून घेत आहे, म्हणजे ती नाही फॅब्रिक आपले इकडे तिकडे सरकू नये त्यासाठी। आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यावरती आडवे उभे टिपा देऊ शकता, पण मी तिरप्याच टिपा देऊन घेत आहे। आणि लाईट पण नव्हती त्यामुळे मी इथे बघा फुटवरतीच करत आहे। तुम्हाला उजेडाचा पण उजेड कमी दिसत असेल, पण हरकत नाही, ठीक आहे। तर याच पद्धतीने आपण ही पूर्ण जी क्विल्टिंग आहे ती कंप्लीट करून घेऊया। आणि पूर्ण क्विल्टिंग झाल्याच्या नंतर आता बघा लेसपेक्षा जेवढा एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ना तो आपल्याला कट करून घ्यायचं आणि याचं परत तुम्हाला क्विल्टिंग करून फायनल माप सांगते। तर बघा रुंदी आहे 7 इंच आणि लांबी आहे 22 इंच, जेवढी घेतली होती तेवढीच आहे, ठीक आहे। आता त्यानंतर इकडच्या साईडने आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे। तर पायपिंगसाठी बघा मी इथे कॉटनचा कपडा घेत आहे। याची रुंदी तुम्ही साधारणतः 1.5 ते 2 इंच घ्या आणि एकाच साईडने आपण ही जी पायपिंग आहे ती करून घेत आहोत, ठीक आहे। आतील साईडने बघा डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर पायपिंग करून झाल्याच्या नंतर आता इकडनं आपल्याला 4.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे, ठीक आहे। तुम्हाला इंच टेपने पण दाखवत आहे, स्क्रीनवरती पण माप दिलेलंच आहे। 4.5 इंचावरती मार्क केलं। आता त्यानंतर 4.5 इंचावरती मार्क केलं। आता त्यानंतर आपल्याला पार्ट अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे, ठीक आहे। आणि ते राऊंड शेपची मार्किंग करून घ्यायची। तर अशा प्रकारे मी इथे थोडासा राऊंड शेप आहे तो देऊन घेतला आणि याची कटिंग करून घेतली। ओपन केल्याच्या नंतर पण तुम्ही इथे व्यवस्थित आकार आहे तो कट करून घेऊ शकता। आता इथे आपण एक लाईन ड्रॉ करू आणि इथून पुढचं माप आपल्याला मोजून घ्यायचं आहे। तर हे भरत आहे 17 इंच आणि रुंदी आहे 7 इंच। तर 17 बाय 7 इंचाचा अजून एक आपल्याला क्विल्टेड पीस रेडी करून घ्यायचा आहे। तर बघा इथे मी हा जो क्विल्टेड पीस आहे ना मध्यभागी राईस बॅग अस्तर आणि वरतून लेस क्विल्ट करते। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो बघा 17 बाय 7 इंचचे ह्या पार्टला पण मी क्विल्टिंग करून घेतलेलं आहे। तुम्हाला याचं माप मोजून दाखवते बघा 17 इंच लांबी आहे आणि रुंदी आहे 7 इंच, जी की आपण इथून खालीच घेतलं होतं आणि यावरती पण मी क्विल्टिंग करून घेतलेलं आहे। आता त्यानंतर आपल्याला ह्याच्या पण दोन्ही साईडने जशी इकडनं पायपिंग केली ना सेम त्याच पद्धतीने ह्या पार्टला पण आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे दोनही साईडने। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो ह्या दोनही पार्टला मी पायपिंग करून घेतलेली आहे। आता बघा 2 इंची राईट साईड आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायची आहे या पद्धतीने याच कापडावरती, ठीक आहे। आणि याचा आपल्याला सेंटर काढायचं आहे। तर याची लांबी आहे आपली 17 इंच, बघा 17 इंच आहे। तर 17चा सेंटर आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे। तर 8.5 इंचावरती आपण इथे एक मार्क करून घेऊ। तर 8.5 इंचावरती इथे एक मार्क केलं। आता व्यवस्थित इथे आपल्याला दोन्ही कडेकडेला एक टाचणी लावून घ्यायची, म्हणजे हा कपडा इकडे तिकडे सरकू नये त्यासाठी। आणि परत तुम्हाला माप मोजून दाखवलं 8.5 इंच। आता कडेपासून 1 इंचावरती आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने आणि इथे आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बघा कडेकडेला। आणि जशी लाईन ड्रॉ केली ना तशीच आपल्याला स्टिच करायचं आहे बघा, इकडनं नाही स्टिच करायचं, फक्त एवढाच पार्ट आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे। तर चला मी तुम्हाला लगेचच स्टिच पण करून दाखवते, ठीक आहे। या पद्धतीने आपल्याला फक्त एवढ्याच पार्टवरती स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं यातलं पॉकेट तयार झालं आहे। आता टाचणी लावलेली पण मी काढून घेतली, बघा हे पॉकेट आपलं तयार झालं आहे आणि कडेकडेने ते या पद्धतीने दिसत आहे। आता त्यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे तो असा टर्न करायचा याच्यावरती आणि इकडचा पार्ट इकडनं टर्न करायचा आणि ह्या ज्या 4 कडा आहेत ना ते आपल्याला या पद्धतीने सेपरेटच स्टिच करायचे आहे। लक्षात ठेवा, वरच्या 2 सेपरेट, खालच्या 2 सेपरेट, एकत्रित नाही स्टिच करायच्या, सेपरेटच स्टिच करून घ्यायच्या आहेत ह्या 4ही बाजूच्या कडा,
ठीक आहे. आणि खालची स्टिच करताना वरची बाजूला करायची आणि वरची स्टिच करताना खालची बाजूला करायची, म्हणजे ते एकत्रित स्टिच होऊ नये त्यासाठी सेपरेट सेपरेट आपण इथे ह्या चारही बाजू आहेत त्या स्टिच करून घेतलेल्या आहेत. ठीक आहे, या पद्धतीने. आता त्यानंतर आपल्याला यावरती पायपिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर मैत्रिणींनो, पायपिंगसाठी बघा आता मी इथे परत आहे नाही साडीची लेस घेतलेली आहे, कारण की हा जो कपडा होता ना हा माझ्याकडे थोडा शिल्लक होता, नाही तर मी याची सारखीच पायपिंग केली असती. पण हरकत नाही, तुमच्याकडे पण जुनी साडीची लेस असेल तर तुम्ही तिची इथे या पद्धतीने पायपिंग करून घेऊ शकता. तर बरोबर या मापाची मी कट करते. आणि ह्याची पायपिंग पण आपल्याला सेपरेट सेपरेटच करून घ्यायची. तर वरच्या 2 पार्टसाठी अशी कटिंग केली मी आणि खालच्या पूर्ण पार्टवरती आपण इकडनं सुरू होणार आहोत पायपिंग करायला, तर त्याकडेपर्यंत मग तिथपर्यंतच लेसचं मी माप घेते आणि एक्स्ट्राची लेस कट करून घेते. आता पायपिंग कशी करायची ना ते पण तुम्हाला दाखवत आहे बघा. सुरुवातीला थोडंसं अर्धा इंच पार्ट आपल्याला फोल्ड करायचा, खालचा जो पार्ट आहे तो मागे लोटायचा आहे, म्हणजे तो स्टिचिंगमध्ये नाही आला पाहिजे. इकडनं पण ही लेस आहे ती अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायची आणि स्टिच करून घ्यायची. आणि वरती टर्न केल्याच्या नंतर बघा ते या पद्धतीने डबल फोल्ड करून तुम्ही स्टिच करून घेऊ शकता. मी एक सिंगलच फोल्ड करत आहे, कारण की लेसला डबल फोल्ड करण्याची गरज नाही, तिचे थ्रेड वगैरे निघत नाही कडेकडेला त्यामुळे. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण ही लेसची एका साईडने पायपिंग केली. आता अशीच आपल्याला ह्या समोरच्या साईडने पण पायपिंग आहे ती करून घ्यायची आहे. मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मैत्रिणींनो. आणि वरच्या साईडला टर्न केल्यावर बघा ही पण आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून ही जी पायपिंग आहे ती करून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत चला आणि तुमची कमेंट पण मला आवर्जून करत चला, कारण की मी तुमच्या प्रत्येक कमेंट वाचत असते आणि मला जसं जसं जमते तसं प्रत्येक कमेंटला रिप्लाय पण करतच असते. आणि त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ आपला कोणत्या गावातून शहरातून बघताना तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मलाही कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे. आणि बघा इकडनं आपण ही आतली साईड आहे ती कशी मागे करत आहोत आणि मग यावरती पायपिंग करत आहोत. आणि इकडनं पण थोडंसं अर्धा इंच पार्ट फोल्ड करून घ्यायचं आणि स्टिच करायचं. आता बघा वरच्या साईडला टर्न केल्याच्या नंतर इकडनं आपल्याला ही जी पायपिंग आहे ती कंप्लीट करून घ्यायची. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला स्लिंग बॅगीच्या डिझाईनी मी कालच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेच होते बघा, तुम्ही सगळे कंटेंट बघितले होते त्यावेळेस. आणि आज पण तुम्हाला एक नवीन स्लिंग बॅगची डिझाईन आहे ती बघायला भेटलेली आहे. तुम्ही पण अशा नवीन युनिक क्रिएटिव्ह आयडिया नक्की ट्राय करत राहा, म्हणजे स्वतः बनवलेल्या वस्तूंचा आनंद पण होतो, तुमच्या वापरात पण येतात आणि तुम्ही विक्रीसाठी पण बनवूच शकता. ठीक आहे, तर बघा या पद्धतीने आपली पायपिंग आहे ती कंप्लीट झालेली आहे. आता त्यानंतर आपल्याला इथे वेलक्रो आहे ते लावून घ्यायचे आहे. त्यानंतर मैत्रिणींनो, पायपिंग करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथे ना वेलक्रू लावून घ्यायचं आहे, एक इथे आणि इथे माप बघून घ्यायचं. तुम्हाला जर वेलक्रू नसेल लावायचं तर असं मॅग्नेटवालं टच बटन पण लावू शकता, पण ही वरच्या साईडने इकडनं दिसेल ना तर मग इकडनं तुम्हाला हे ज्या पट्टीचं डिझाईन दिसेल तर ग्लू गन वगैरे असेल तर तुम्ही त्याच्यावरती एखादं फूल किंवा तुमच्याकडे पॅचेस वगैरे असेल तर ते तुम्ही इथे चिटकवून घेऊ शकता. पण माझ्याकडे ते अवेलेबलच नाही काही पॅच वगैरे किंवा ग्लू गनने चिटकवलं असतं, त्यामुळे मी इथे वेलक्रूचाच वापर करणार आहे. एक इथे आणि एक इथे या पद्धतीने वरती करायचा हा पार्ट, म्हणजे जिथे येईल तिथे आपण स्टिच करून घेऊ. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, मी जे वेलक्रू आहेत ना ते स्टिच करून घेतलेले आहे बघा, एक या साईडला आणि एक या साईडला या पद्धतीने. ठीक आहे, आता त्यानंतर वेलक्रू स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला वरती बेल्ट अटॅच करायचं आहे. तर बेल्टसाठी बघा माझ्याकडे जुनी पुराणी बॅग होती ना खराब झालेली, तर हिचीच डी रिंग आहे ती मी इथे कट करून घेते. आणि तुमच्याकडे जर ही रिंग नसेल ना, तुम्ही फक्त सिंपल कापडाची अशी फोल्डिंगची पट्टी केली ना तरी पण चालणार आहे. माझी जुनी पुराणी बॅग होती ना तिची डी रिंग मी इथे वापरत आणली. आणि ही लेस आहे ती अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायची, यामध्ये ही रिंग आहे ती अडकवून घ्यायची आणि अशी आपल्याला ही स्टिच करून घ्यायची आहे बघा, खालच्या साईडनी कडेला, दुसऱ्या साईडनी पण सेम त्याच पद्धतीने. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, दोन्ही साईडला मी ही जी रिंग आहे ना ती स्टिच करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने. ठीक आहे, आता त्यानंतर आपल्याला बेल्ट स्टिच करायचा आहे. तर बेल्टसाठी पण मी इथे सिंपल साडीची लेसच घेत आहे. तर बघा 25 दुनी 50 इंच लांबीचा मी इथे बेल्ट घेतलेला आहे आणि हा आपल्याला सिंपल अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे.
आणि तुम्ही इथे रेडीमेड ब्लॅक कलरचा जो बेल्ट भेटतो ना तो वापरला तरी पण चालणार आहे. आणि लेसमध्ये मी इथे कुठल्याही प्रकारची राईस बॅग किंवा फॉर्म शीट वापरलेलं नाही आहे. या पद्धतीनेच आपण हा लेस बेल्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे. दोन्ही साईडने आपण या बेल्टवरती स्टिच करून घेतलं. आता बघा या रिंगमधून अशा पद्धतीने आपल्याला ते गुंतवायचं, थोडंसं अर्धा इंच फोल्ड करायचं आणि यावरती स्टिच करून घ्यायचं आहे. परत एकदा दाखवते बघा, अर्धा इंच फोल्ड केला आणि या पद्धतीने आपल्याला हा जो बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. आणि खूप साऱ्या दाट टिपा देऊन घ्यायच्या आहेत. तर मी तुम्हाला जवळून पण दाखवते. आता इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने बघा या रिंगमधून आपण हा घालून घेतला, थोडंसं अर्धा इंच फोल्ड केला आणि या पद्धतीने आपल्याला इकडनं पण हा जो बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. जसा तिकडच्या साईडने केला सेम त्याच पद्धतीने. आणि दोन्ही साईडने आपला हा बेल्ट स्टिच करून झालेला आहे बघा या पद्धतीने. आणि दोरा मॅचिंग नाही वापरला मी, कारण की तोच ठेवला. आणि मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर अशी डी रिंग नसेल ना तर अशी रिंग भेटते 5 रुपयाला. तुम्ही ती घेतली ना गोलवाली तरी पण चालेल आणि ती इथे लावू शकता. जसं की मी ह्या बॅगेमध्ये पण बघा ह्या गोल रिंगचाच वापर केलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला डी रिंगच पाहिजे असं काही नाही. ह्या स्लिंग बॅगमध्ये पण मी गोल रिंगचाच वापर केलेला आहे आणि तुम्ही करू शकता अशा पद्धतीने. तर मैत्रिणींनो, शिवून तयार माप कितीचं रेडी राहिलं ना ते पण मोजून दाखवते. तर बघा 7 इंच रुंदी आहे आणि उंची आहे 9 इंच. तर 9 बाय 7 इंचाची आपली बॅग डिझाईन आहे ती बनून तयार झाली. बघा हे वरचं पॉकेट, हे 2 नंबरचं पॉकेट आणि हे 3 नंबरचं पॉकेट आणि बिना झिपचे आहे. विशेष म्हणजे आता मी तुम्हाला याच्यामध्ये ना मोबाईल पण ठेवून दाखवते. तर बघा मैत्रिणींनो, तुम्ही तुमचा अँड्रॉइड मोबाईल आहे तो याच्यामध्ये आरामात ठेवू शकता, वरच्या पॉकेटमध्ये पण ठेवू शकता. ठीक आहे, मोबाईल ठेवून पण भरपूर स्पेस आपला शिल्लक राहतो. आणि 2 नंबरच्या पॉकेटमध्ये पण तुम्ही याच्यामध्ये मोबाईल आरामात ठेवू शकता. बघा या पद्धतीने बिना झिपचे आहे, म्हणजे तुमचा झिपचा पण इथे खर्च नाही कोणताच. आणि बघा या पद्धतीने 3 नंबरच्या पॉकेटमध्ये पण तुम्ही ठेवू शकता, म्हणजे तुमच्या सोयीनुसार तुम्हाला ज्या पॉकेटमध्ये मोबाईल ठेवायचा त्याच्यामध्ये तुम्ही आरामात ठेवू शकता. आणि इतका व्यवस्थित आणि परफेक्ट असा मोबाईल आपल्या यामध्ये बसत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही विक्रीसाठी बनवू शकता, स्वतःसाठी बनवू शकता आणि रिटर्न गिफ्टसाठी पण बनवू शकता. तर नक्कीच तुम्हाला पण आपली आजची आयडिया आहे ती आवडली असेल, व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि बघा फक्त साडीच्या लेसपासून आपण किती सुंदर अशी बॅग डिझाईन आहे मी ती आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.